शेतकरी मित्रांनो, आज आहे 4 जून 2025। मित्रांनो, आज राज्यामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टी मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी खानदेशमध्ये तसेच या ठिकाणी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला आजपासून पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। कोणकोणत्या भागामध्ये, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनल सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 4 जून 2025। आज जर या ठिकाणी दुपारनंतर व रात्रीचा विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, या ठिकाणी सांगली, विटा, कराड, वडूद, सातारा या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील बारामती, इंदापूर या ठिकाणी दौंड या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्या दुपारनंतर काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला भाग बदलत पाहायला मिळत आहेत मित्रांनो। तसेच या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। चिपळूण व आसपासच्या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो। या ठिकाणी दापोली, गोरेगाव, दिवे आगार या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय। एकंदरीत कोकणपट्टीमध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपला पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। सोलापूर व नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काहीसा मित्रांनो पावसाचा जोर हा कमीच राहणार आहे। तसेच मित्रांनो, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे या भागामध्ये आपल्याला बघू शकता स्क्रीनवरती जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। इगतपुरी, वाडा, नाशिक या ठिकाणी मनमाड, वैजापूर, मालेगाव या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय। एकंदरीत या ठिकाणी नाशिक व नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आज पाऊस पाहायला मिळतोय। मराठवाड्याचा जर विचार केला मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही मित्रांनो। 5 ते 6 जून नंतर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। ते देखील आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आढावा घेणार आहोत। तसेच विदर्भामध्ये जरी पाहिलं तर या ठिकाणी विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही। या ठिकाणी सुद्धा हवामान हे ढगाळच आपल्याला पाहायला मिळते, तर काही ठिकाणी हवामान हे कोरडं राहणार आहे। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी व खानदेश, मध्य महाराष्ट्र याच भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। इतरत्र या ठिकाणी मित्रांनो उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपलं हवामान हे कोरडं तर काही ठिकाणी ढगाळ पाहायला मिळते मित्रांनो। 5 ते 6 जून नंतर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये सुद्धा मान्सूनचा या ठिकाणी जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचा आढावा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। अशाच प्रकारचे आपण ताजे व लेटेस्ट हवामान अंदाज आपल्या डिजिटल शेतकरी चॅनलवरती घेऊन येत असतो। धन्यवाद।